गेले 2 आठवडे आम्ही पनवेल शहरातील प्रभाग 17, प्रभाग 18 हे 2 प्रभाग पूर्ण झालेले आहेत. स्वच्छता मोहीम आम्ही सर्व स्वच्छता दूत एकत्र करून राबवलेली आहे. त्यामुळे त्याचा जो स्वच्छता मोहिमेचा जो किंवा ते भाग हे अतिशय डीप क्लिनिंग म्हणतो आपण, त्या पद्धतीने स्वच्छ झालेले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये एक समाधान आहे. आज आपण नुकताच आपण नालेसफाईचे कंत्राटदारांना त्यांचे कार्यादेश दिलेले आहेत. त्यामुळे आजपासून आपण नालेसफाईलाही सुरुवात केली. त्यामुळे प्रभाग 19मध्ये आज स्वच्छता मोहीम आणि नालेसफाई असं आपण दुहेरी काम सुरू केलेलं आहे. आणि या मोहिमेमध्ये आज आमचे सर्व नगरसेवक असतील, सुमित झुंजारराव असतील, राजू सोनी असतील, या इथे रुचिता लोंढे समेळ असतील, या इथे दर्शनाताई भोईर असतील, या इथे डॉक्टर अस्मिता गरद असतील आणि आमच्या या प्रभागाचे अध्यक्ष पवन सोनी आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, प्रशांत शेट्टे असतील, अप्पा शिंदे असतील, हे सगळेजण सहभागी झालेत, नागरिक सहभागी झालेत. या मोहिमेमध्ये उपायुक्त आमचे वैभव विधाते साहेब सहभागी झालेले. हे सर्वांना सहभागी करून घेण्याचं कारण एवढंच आहे की ज्या भागामध्ये नालेसफाई होतच नाही त्या भागातली नालेसफाई व्हावी, हा आमचा यामागचा खरा हेतू आहे. आणि मी नागरिकांना याद्वारे आवाहन करतो की आपणही आपल्या भागातली स्वच्छता आणि नालेसफाई ही जर झालेली नसेल तर आमच्या निदर्शनास आणून द्यावी. आमचे सर्व लोकप्रतिनिधी या निमित्ताने रस्त्यावर उतरलेले आहेत, नागरिकांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे या आव्हानाद्वारे मी आवाहन करतो की आपण नालेसफाई होत नसेल किंवा झालेली नसेल तर आपल्या भागातली नालेसफाई आणि स्वच्छता आम्हाला कळवावी. आम्ही ती त्वरित याद्वारे आम्ही तो भाग स्वच्छ करून घेऊ किंवा ते नाले आम्ही साफ करून घेऊ. अधिकारी हे त्यांचं काम नित्यनियमाने करतच असतात. स्वच्छता मोहीम राबवण्याचा हेतू हाच आहे की सगळेजण एकत्र ठिकाणी काम केल्यामुळे त्याची जी तीव्रता आहे तो अतिशय म्हणजे तो इफेक्ट म्हणतो आपण, तो चांगल्या प्रमाणात येतो आणि नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण असतं. झाडलोट झाल्यानंतर आम्ही लगेच त्याच्यामागे मच्छरांसाठीची औषध फवारणी ही त्वरित त्या नाल्यांमध्ये किंवा त्या लगतच्या गटारांमध्ये करतो. त्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भावसुद्धा कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.